नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोथिंबीरीपासून झटपट असे मुटकुळे रेसिपी। एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हे मुटके बनवायला खूप सोपे आहेत। अगदी वाफवून जरी खाल्ले तरी खूप छान लागतात, तळण्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता पडत नाही। चला तर मग कोथिंबीरीपासून झटपट मुटके रेसिपी कशी बनवायची ते बघूया। एकदम सोप्या पद्धतीने आपण हे मुटके रेसिपी बनवलेली आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा। काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर इथे आपण मोठं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये 1 कप भरून बेसन पीठ काढून घेतलेलं आहे। आता हे मुटके अगदी खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेऊया। त्याच कपाने पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घालून घेतलंय। आता याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे सफेद तीळ घालून घेऊया। इथे मी मिरचीचा ठेचून घेतलेली आहे, तर तुम्ही बघू शकता इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मोठा चमचा जिरे अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेले आहेत। हे ठेचा घातल्यानंतर हे मुटक्यांना खूप छान अशी चव लागते। तर आता तुम्ही बघू शकता आवडीप्रमाणे थोडंफार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता। तर 2 ते 2.5 चमचे इथे मी हा ठेचा घालून घेतलेला आहे। पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतलेली आहे। 1 छोटा चमचा आपण याच्यामध्ये धना पावडर घालून घेतलेली आहे। अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट घालून घेऊया। जास्त तिखट नाही, तर कलरसाठी आपण इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे। 2 चिमूट आपण याच्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे। आता 1 छोटा चमचा आपण ओवा घेतलाय, हातावरती कुस्करून तो देखील घालून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे कोथिंबीरीपासून मुटके रेसिपी बनवलेली आहे। खायला हे मुटकुळे खूपच छान लागतात। तर तुमच्याकडे काय म्हणतात याला मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर सर्व जिन्नस आपण आता छानपैकी एकत्र करून घेऊया। आपल्याला जर तळलेले खायचे नसतील तर तुम्ही फक्त वाफवून सुद्धा हे खाऊ शकतात, खूप छान लागतात। घरामध्ये लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीचे हे मुटके आहेत। तर आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे, तर 1 मोठी जुडी इथे मी व्यवस्थित अशी निवडून घेतली। कोवळे कोवळे पानं याच्यामधले घेतले आणि ते अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत। पावसाळा दिवस चालू आहे, तर भाजीवरती खूप सारी माती असते। तर 4 ते 5 पाण्याने आपण ही स्वच्छ अशी धुवून घेतल्यानंतर चाळणीवरती ठेवली आणि कोरडी करून घेतली। आता कोथिंबीर या पिठामध्ये व्यवस्थित आधी एकत्र करून घेऊया। याच्यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता पडत नाही, कारण की कोथिंबीर ओलसर असते, त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे। तर आता याच्यामध्ये मी अजून पाव कप बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। आता हे छानपैकी आपण एकत्र करून घेऊया। तर बघा या पद्धतीने इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता भांड्यामध्ये काय करूया, थोडंसं तेल टाकू आणि तेलावरती हे पीठ पुन्हा एकदा आपण मळून घेऊया। किती घाई असली तरी तुम्ही घाईच्या मध्ये सुद्धा हे अशा पद्धतीचे मुटके बनवू शकतात, कारण की बनवायला खूपच सोपे आहेत। न वड्या थापता किंवा न जास्त वेळ वाया घालवता अशा पद्धतीचे मुटके तुम्ही देखील नक्की करून बघा। तर आता आपण हे तेलावरती व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे एकसारख्या आकारामध्ये मुटके आपल्याला बनवून घ्यायचे। जास्त मोठ्या साईजचे नाही किंवा अगदी बारीक नाही, मध्यम आकाराचे आपण इथे ह्या पद्धतीने मुटके बनवून घेतलेले आहेत, म्हणजे ते पटकन वाफवले जातात। तर अशा पद्धतीने आपण आता दुसरे देखील बनवून घेऊया। तर बघा ह्या पद्धतीने आपण आता सर्व मुटके जे आहे ते बनवून घेऊया। एकसारख्या आकारामध्ये आपण अशा पद्धतीने इथे मुटके बनवून घेतले आहेत, एक ताटामध्ये काढून घेतलेत। तर सर्व मुटके आपले इथे बनवून झालेले आहेत। आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तर गॅसवरती इथे मी अगोदरच कढईमध्ये पाणी ठेवलं होतं 2 ग्लास तापण्यासाठी। त्याच्यावरती आपण चाळण ठेवून घेतलेली आहे। चाळणीला थोडंसं तेल चोळून घ्यायचं आणि त्याच्यावरती जेवढे बसतील तेवढे मुटके आपल्याला ठेवून घ्यायचे। तर संपूर्ण चाळणीवरती एक थर ठेवून घेतल्यानंतर आपण याच्यावरती 1 मिनिटभर झाकण ठेवूया आणि राहिलेले देखील याच्यावरती लगेच ठेवून घेऊया। तर 1 ते 1.5 मिनिटासाठी याच्यावरती मी झाकण ठेवलं होतं। आता राहिलेले मुटके देखील आपण याच्यावरती ठेवून घेऊया। सर्व सोबतच होतात हे वाफवून, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही। याच्यावरती पुन्हा झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये छानपैकी वाफवून घेऊया। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आम्ही गॅस बंद केलेला आहे। आता हे थंड झालेत, तर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि मस्त असे हे शिजून देखील झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता याच्यावरती 2 थर दिले होते आपण, तर 1 थर थंड झाल्यानंतर मुलांनी काढून घेतला। हे माझ्या घरामध्ये तर कायम होत असतात, खूप आवडतात मुलांना। तर अशा पद्धतीने आपण जे शिल्लक राहिले ते एक ताटामध्ये काढून घेऊया। मस्त कलर आलेला आहे। हे असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात, पण तुम्हाला जर असे खायचे नसतील तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हे मुटके जेवढे बसतील तेवढे घालून घ्यायचे आणि मस्त खमंग असे कुरकुरीत करून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने आपण आता 1 छोटा चमचा भरून तेल कढईमध्ये टाकून घेतले। जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे घालून घेतलेत आणि आपण आता उलटणीने हे उलट पलट करत राहूया, म्हणजे चव बाजूने मस्त असे खमंग तयार होतील।
थोड्याशा तेलामध्ये अगदी डीप फ्राय केले तरी हे खूप छान लागतात, अगदी तळून घेण्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही. तसे जरी वाफवून खाल्ले तरी खूप छान लागतात. तर बघा मी थोड्याशा तेलामध्ये हे मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि तुम्ही कलर बघू शकता, अगदी मस्त खमंग कुरकुरीत हे झालेले आहेत. अशा पद्धतीने मुटके बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि घरामध्ये सगळ्यांना आवडतील. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने कोथिंबीरीपासून मुटके नक्की बनवून बघा. आपण एक फोडून बघूया, अगदी मस्त असे मुटके हे तयार झालेले आहेत आणि छोट्या साईजमध्ये आपण बनवले त्याच्यामुळे पटकन वाफवून होतात, जास्त वेळ देखील लागत नाही. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने मुटके नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत.